इचलकरंजी लगत खोतवाडी परिसरात शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा सतत छळ करणाऱ्या एका व्यक्तीला महिलांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत पकडलं आणि चोप देत शहापूर पोलिसांच्या स्वाधीन केलं। आरोपीवर भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खोतवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून शाळेत ये-जा करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग, आमिष दाखवणं आणि त्रास देण्याचे प्रकार घडत होते। चौंडेश्वरी कॉलनी तारदाळ इथल्या 60 वर्षीय आरोपी दशरथ भाऊ सोनटक्के हा मुलीच्या शाळेबाहेर थांबून तिला खाऊ देतो, पैसे देतो, माझ्या घरी चल अशी फूस लावत असे। मुलीनं भीतीपोटी आजवर मौन बाळगलं, पण अखेर तिनं संपूर्ण प्रकार कुटुंबियांना सांगितला। प्रकरण समजताच नातेवाईकांनी परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला। संबंधित व्यक्तीचा ठाव ठिकाणा काढून महिलांनी संतापाच्या भरात त्याला चांगला चोप दिला। त्यानंतर घटनास्थळी पोलीस पथक पोहोचून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। दरम्यान इचलकरंजी शहर आणि लगतच्या भागांमध्ये मुलींची छेडछाड, पाठलाग, आमिष दाखवून त्रास देणं अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याची तक्रार समोर येते। परिसरात अधिक गस्त, शाळाबाहेर सतर्कता आणि अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये।